एक वर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. ब्रह्मलिक गोविंद पंत महाराज की जय. सब संतन की जय. पंढरीसी गारे आल्यान संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. वाट पाहू उभा उदीची आवडी, कृपाळू तातडी होता वेळ. मागील परिहार पुढे नाही शीन, झाली या दर्शन एक वेळा. तुका म्हणे नेती अनेकांचे हाती, बैसला तो चित्ती निवडेना. प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि समस्त संसारिकांना आवाहन करणारा हा अभंग आहे. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय सर्वांना आवाहन करतात की सर्व संसारिकांनी पंढरपूरला जा. आणि पंढरपूरला जरी जाण्याचं भौतिक प्रवासाची ही वाटचाल सांगितलेली असली तरी त्याचं शेवट फार छान सांगितलेला आहे. त्याचा शेवट असा आहे, तुका म्हणे नेती अनेकांचे हाती, बैसला तो चित्ती निवडेना. एकदा का चित्तामध्ये भगवंत बसला तर तो निवडणार नाही, म्हणजे पुन्हा बाजूला चित्तामधून जाणार नाही. म्हणजे या अभंगाची विशेषता अशी आहे की सुरुवात वारीने केली आहे आणि प्रवास शेवट कुठे केलाय, थेट माणसाच्या चित्तामध्ये येऊन घातले. थेट हृदयामध्ये या अभंगाचा म्हणा किंवा याचा भाव संपतो. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. एकदाच करून घ्या, पुन्हा एकदा करून बसून घ्या साईडला करून. माझ्याकडून काही होत नाही. हा ठीक आहे, बसा बसा. नाही नाही तर हे केल्यामुळे झाले. काय ना वादळात दिवा लावायचा आहे ना, सगळीकडे विचारले, त्यामुळं सगळं जुळून आणायचंय आपल्याला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. काय ना काही ठिकाणी परिहार द्यावा लागतो, काही ठिकाणी परिहार द्यावा वाटतो. तसं या ठिकाणी हा परिहार द्यावा वाटतो. त्याचं कारण असं आहे, हा जो पालखी सोहळा आहे, ब्रह्मली गोविंद पंत महाराज यांचा जो हा पालखी सोहळा आहे, हा बाकीच्या पालखी सोहळ्यांपेक्षा, बाकीच्या दिंड्यांपेक्षा, बाकीच्या वाऱ्यांपेक्षा हा आगळा वेगळा आणि विशेष आहे. कसा विशेष आहे तर जी एक वारीची परंपरा आहे ती माऊलींनी सुरू केलेली आहे. माऊलींचे शब्द आहेत, माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. त्यांनी जर हा वारकरी संप्रदायाची मुहूर्त मेढ रोवलेली आहे आणि त्यांच्यापासून सुरू झालेला आहे. मग त्यानंतर पुढे हैबत बाबा असतील, तुकोबाराय असतील, यांनी या वारीला एक मोठं आगळं वेगळं स्वरूप प्राप्त करून दिलं. आणि आज जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या वारीचं स्वरूप अत्यंत मोठं झालेलं आहे. अत्यंत मोठं हा सुद्धा याला विशेषण कमी पडेल. ठीक आहे, त्याचं एक वेगळ्या पद्धतीचं स्वरूप आज महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. परंतु सगळे जे पालखी सोहळा आहेत हे ज्ञानोबारायांच्या नंतरचे येतं. पण हा पालखी सोहळा विशेष याच्यामुळे की ज्ञानोबाराय ज्यांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली, मुहूर्त मेढ रोवली, त्यांच्या पूर्वजांचा हा पालखी सोहळा म्हणजे त्यांच्या आजोबांचा हा पालखी सोहळा आहे, म्हणून याला विशेष महत्व आहे. आणि या ठिकाणी येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला ते ज्यांनी सुरुवातीला प्रस्तावना करून दिली, त्यांनी सांगितलं की जो इतिहास कुठं सांगितला नाही ते सांगणारे, तर मी जो इतिहास सांगणार आहे तो त्यांच्या पुस्तकातून सांगणार आहे. काही भेटी ज्या असतात त्या जीवनामध्ये अविस्मरणीय असतात. काही भेटी ज्या असतात त्या आपल्याला, काही माणसं भेटतात ती लगेच विसरून जातात, काही माणसं भेटतात तर ते अनेक काहीतरी देऊन जातात. माझी पुणे विद्यापीठामध्ये PhD चालू असल्याने माझा पुणे ते पाथर्डी प्रवास हा चालू असतो. जास्त परिहार देणार नाही पण येण्याची भूमिका सांगतो मी. तर माझा जवळपास वर्षातून 100 चक्कर ते बसच्या प्रवासाचे होत राहतात. तर कार्यक्रम असला इकडं पुन्हा येणं पुन्हा जाणं हे चालू असतं माझं.